हा बोला बोला सर, आता बोला, आता सर ऐकू बोला. येतं? आता बोला. तर ते डी लवचा टोकन दिला होता 40,000चा. हा हा. तो आज 10 लाखाचा झाला आहे म्हणाले, पण ते काही पैसे देऊन नाही राहिले. त्यांनी वेटिंग पिरियड पुन्हा 1 वर्ष सांगितला. 1 वर्षानंतर पुन्हा 1.5 वर्ष झालेला आहे. पण तुम्ही हॅलो. कधी काढले नाहीत पैसे? नाही सर, अजून निघाले नाहीये, काढले नाही. त्यांच्यासाठी हँडलर तेच आहेत. आहेत. त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. हँडलर तेच आहेत, त्यांनी घेऊन गेले आणि तेच हँडलर आहे. त्यांच्याच थ्रू अकाउंट काढलं होतं ते बिलवचं वगैरे त्यांनी सांगितलं होतं. अच्छा. सर एक बोलू का यामध्ये? हा, एक एक सर एक मिनिट बोलू सर. का यामध्ये? एक मिनिट सर, एक एक बोलू का मिनिट. यामध्ये? हा हा. रवी सर बोला, एक सेकंड थांबा. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे, मंगेश सर, की काय, की तुम्ही आहे ना ऍटलिस्ट, म्हणजे तुम्ही सगळे पैसे काढा, किंवा जर तुम्हाला त्यांच्यावर ट्रस्ट असेल तर ऍटलिस्ट मुद्दल तरी काढा. कारण हे अशी रिस्की कामं असतात सर. काढायचे कसे? त्यांना म्हटलं मी द्या पैसे, काढायचे कसे? हे कशामध्ये आहेत? हा, क्रिप्ट हे करन्सीमध्ये आहेत ना तुमचे? करन्सी मध्ये आहेत हो, पण त्याचं माझ्याकडे डीमॅट अकाउंट नाही आहे. त्यांनी जे ऍप सांगितले ते ऍप थ्रू, ऍप मध्ये पैसे आहेत, आता पण दिसते आहे. मग तुम्ही ऍप मध्ये, जसं आता सर एक बोलू आमचं का? एंजल वनच्या ऍप मध्ये पैसे असतात ते आम्ही जसं विड्रॉ ते करू शकतो. नॅचरल जसं ते नॅचरल गॅस वगैरे नाही राहत, नॅचरल गॅस, हा हा. त्याचा मी 2 लाखाचा एक शेअर घेऊन ठेवलेला आहे. त्याला लायसन म्हणतात ते लोक त्यांच्या भाषेत, लायसन्स. इंटरनॅशनल ह्याच्यात ते. तर मी हा तर बोला मी बोला बोला, बोलतो रवी सर यामध्ये. बोला, रवी सर बोला. यामध्ये ऍडव्होकेट आहे. मी ऍडव्होकेट आहे म्हटलं. तर असं एक प्रकरण पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे. अच्छा. तर त्या प्रकरणामध्ये 25,000 करोडचा घोटाळा आहे. बापरे. बापरे. हायकोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे. इतकं माझे वर्धेचे क्लायंट होते, त्यांच्या संदर्भात मी या प्रकरणाची थोडी हे केली. हे प्रकरण मध्ये फक्त आपल्याला प्रॉफिट ऑनलाईन मध्ये दिसतो, पण आपण विड्रॉल करायला गेलो तर कधी विड्रॉल होत नाही. काय हो, बोलायचं. विड्रॉल नाही होत. तुम्ही सर स्वतः ऍडव्होकेट आहात ना, withdrawal- रवी सर? या प्रकरणामध्ये पश्चिम बंगालमध्ये केस सुरू आहे त्यांच्या त्या फ्रॉड कंपनीवर. ते हे पैसे कधीही विड्रॉल होत नाही. आणि हा घोटाळा जवळपास 25,000 करोडचा आहे. बापरे. काय बोलायचं सर. हं. मंगेश सर, तुम्ही आता ते म्हणून हे हे सगळ्यांना ऐकायला इम्पॉर्टंट आहे जे रवी सर बोलतायत, की म्हणून असं आपण नको तिकडे पैसे टाकू नये. कळलं का? आज आम्ही पण कुठेही पैसे टाकताना खूप विचारपूर्वक, जसं आता आम्ही क्रिप्टो म्हणा किंवा हे इंटरनॅशनल, हे तुझं फॉरेक्स, त्याला पण हे करन्सी म्हणजे इंटरनॅशनल करन्सी म्हणजे फॉरेक्स मार्केट, फॉरेन एक्सचेंज, मग त्यावर आम्ही ट्रेडिंग करत नाही, ते इलिगल आहे अजून इंडियामध्ये. कळलं का? जे प्रॉपर जेन्युअन आहे, जे ना ज्याच्यावर प्रॉपर आपल्याला ना गाईडलाईन्स आहेत सगळ्या, आणि जे इंडियामध्ये लिगल आहे तेच करावं सर. मंगेश सर, माझे एक वैयक्तिक मत असेल की तुम्ही ह्यातनं पैसे जे आहेत ते लवकर विड्रॉ करा, असं मला वाटतं. विड्रॉल आहे सर, 2 लाखाचा. नाही नाही, असं दिसत नाही. काय बोलतोय मंगेश सर, सॉरी. हे जे टोकन घेतला होता ब्लॉक्स रिअल इस्टेटचा, 2 lakhs आहे सर हा. ते जे अच्छा. तुम्हाला सांगितलं लायसन्स नॅशनल गॅसचा, एक 2 लाखाचा एक टोकन घेतलेला होता. अच्छा. पण ते हे विड्रॉ होत नाही म्हणता ना तुम्ही पैसे? नाही, त्यांनी याची अवधी 6 year दिली होती मला, पण 6 वर्ष व्हायचे आहे. पण त्याची अवधी मला 1 वर्ष दिली, त्याला 2.5 वर्ष झालेले आहे. नाही निघत आहेत ना पण पैसे? नाही मिळाले. बापरे. तर हे पैसे विड्रॉल होणार नाहीये सर. सर हे पैसे विड्रॉल नाही होणार आहे. हे पैसे त्यांना आणखी दिसणार आहे, प्रॉफिट खूप दिसणार आहे, पण ते विड्रॉल नाही होऊ शकत हे पैसे. स्कॅम झाला हा. आणि स्कॅम झाला. आणि हे पैसे त्यांना खूप जास्त प्रॉफिट दिसल्यामुळे त्यांना आणखी म्हणतील की आणखी तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा, तुमचं प्रॉफिट आणखी वाढेल. पण ते आम्ही नंतर विड्रॉल करू, पण ते विड्रॉल नाही होत सर. हा हा याच्यामध्ये हाच एक पॉइंट आहे. अरे बापरे. मग मंगेश सर, मला एवढंच म्हणायचं आहे, आपल्याला सेशन पण पुढे घेऊन जायचंय. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही आता नवीन पैसे प्लीज ऍड करू नका ह्याच्यामध्ये. आणि हे कमीत कमी आपली मुद्दल तरी काढायला बघा. राईट, म्हणजे तुमचे नाही आता ते. त्यावेळेस मी तो गोल्ड 8 तोळा गोल्ड विकून 4.5 लाख रुपये आणले होते. आज तो गोल्ड 1,60,000 रुपये तोडा आहे सर. तो हे विकून मी ते भरले होते. तेव्हा कितीला होता गोल्ड गोल्ड? विकून तेव्हा 45,000 रुपये तोडा होता. 47 का 48,000 रुपये. आणि किती आज तोडा एक घेतला लाख तुम्ही? साठ हजार रुपये आहे.
8 तोळे घेतला होता, तो विकून पैसे आणले होते. 8 तोळे घरचं सोनं विकून तुम्ही ते पैसे घातलेले? बापरे, मग ते आता निघत नाहीत पैसे? काय बोलायचं यार. विचार करा, घरचं सोनं माणसं विकतात हा. आज त्यांनी तेच जर फिजिकल सोनं ठेवलं असतं. ऍक्च्युली तो सोना मीच मीच बनवला होता. एक तुकडा होता, मीच बनवला होता, पैसे होते एक्सेसचे, तर मग विकला विकायला. पण काय? सोना मीच बनवला होता, 45,000 रुपये तोडा घेतला होता, 48,000 रुपये तोडा विकला होता. मीच बनवला होता अच्छा. आणि मग मी त्याला विकला. त्याची किंमत आज तेवढी आहे, पण ते पैसे मिळाले, ते पण ते पैसे नाही मिळून राहिले. पण ते नंतर तुम्ही ते विकले आणि हे ते इन्व्हेस्ट केले ना तुम्ही, राईट? पैसे पण ते मिळत नाहीयेत आता. काय बोलायचं सर. सर मला ती वाटतं तुम्ही प्रॉपर म्हणा ना काय हे आता जसं ऍडव्होकेट रवी सर, तुम्ही ऍडव्होकेट आहात ना, रवी गायकवाड सर? हो सर. हा, जसं हे स्वतः ऍडव्होकेट आहेत तर नक्कीच ते जे काही आपल्याला माहिती आहे ऑथेंटिक माहिती असणार, राईट? बरोबर, त्यांचं त्यांचा त्यांचा ते म्हणजे त्यांचं कामच आहे ते, राईट? बरोबर. तर मला एक माझं एक मत असेल, म्हणजे रवी सर पण त्याला हे करतील, की तुम्ही सर लिगली वगैरे गेलात म्हणजे तुम्ही प्रयत्न करा. सी आता आम्ही काय इथे बसून आम्ही तर हे नाही करू शकतो, तुम्ही लिगली प्रयत्न करा. ऍटलिस्ट मुद्दल काढायचा प्रयत्न करा करा म्हणजे, किंवा बघा कसं काय ते. आणि अशा स्कॅम मध्ये परत कधी कधी तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ नका. आणि खिशातले नवीन पैसे प्लीज टाकू नका ऍटलिस्ट. असं ती लोक काही आपल्याला लालच देतील, अजून टाका हे ते वगैरे, तर तेवढं करू नका. ओके सर, तेवढंच बोलू शकतो. अजून काय बोलणार? आणि बाकी तुम्ही म्हणा ना लिगली जा असं मला तरी वाटतं तुम्ही सर. ओके सर. तर मला तेवढंच बोलायचं आहे आणि आपण सेशन पुढे कंटिन्यू करूया. बाकी तुम्हाला काही म्हणजे नॉलेज वाईज मदत पाहिजे तर नक्कीच आम्ही आणि माझी टीम तुम्हाला असं नक्कीच द्यायचा प्रयत्न करू, जिकडे तुम्हाला हेल्प करता येईल ना. आणि कुठे काय आयडिया देता येईल की बाबा आपण कसं काय पुढे जाऊ शकतो, तर नक्कीच तुम्हाला आम्ही त्याच्यासाठी मदत करू सर. ओके सर. ओके ओके. येस, थँक्यू सर, थँक्यू. हॅलो, एक आणि म्हणूनच एकच मला एक मिनिट मॅडम, मला एकच मला सगळ्यांना गोष्ट बोलायची आहे की जेवढे पण इथे पार्टिसिपेंट्स आहेत की म्हणा ना कुठेही इन्व्हेस्ट करताना सामूहिक इन्व्हेस्ट करा. जसं आता सरांच्या आधीचे पार्टिसिपेंट जे बोलत होते, राईट, की त्यांनी अल्गो ट्रेडिंग मध्ये वगैरे पैसे टाकले आणि दोघा जणांचे आपल्या इथे याच्यानं लॉसमध्ये गेले, राईट? सो कुठलंही काही असेल त्याचे म्हणा ना त्याचं प्रॉपर डिटेल घ्या, प्रूफ घ्या आणि प्रॉपर त्याचा अभ्यास करा. त्यांचे डिटेल मागा. हल्ली मार्केटमध्ये खूप काय फ्रॉड चालतात. जसं आता मी पण आम्ही भरपूर काही गोष्टी एक्सपिरियन्स करतो. भरपूर ठिकाणी लोक फ्रॉड करायचा प्रयत्न करतात, राईट? आता रिसेंटली माझ्या मुलासाठी पण मी आय थिंक तुम्हाला बोललो असेल, मी मध्ये एक ऑनलाईन क्लास बघवतो जे की त्यांचं ऑफिस आहे नॉर्थला, आय थिंक गुरगावला आहे. गुरगावला त्यांचं ऑफिस आहे. त्यांनी त्यांनी भरपूर वेळ सेशन वगैरे घेतलं. त्यांना म्हटलं मी तुमच्या ह्याला एनरोल करतो, फक्त तुम्ही तुम्ही तुमचे जसं ते म्हणाले आमच्या इंडियामध्ये 1 लाख क्लायंट आहेत. म्हटलं 1 लाख क्लायंट आहे म्हणजे नवी मुंबईमध्ये 3-4 हजार तर असतीलच तुमचे, राईट? किंवा महाराष्ट्रामध्ये तरी त्यातनं 2-4 क्लायंटचे मला नंबर द्या, मी त्यांच्याशी पर्सनली भेटतो. तुमचे लिगल डॉक्युमेंट्स द्या, ओके, आणि टेस्टिमोनियल्स दाखवा, ओके, आणि लिगल डॉक्युमेंट द्या आणि मी क्लायंट्सना भेटतो. या 2-3 गोष्टी फक्त माझ्यासाठी करा, मी लगेच एनरोल करतो. त्यानंतर त्या कंपनीचा मला फोन नाही, मेसेज नाही, काय नाही, गायब. चला, किती लोकांना चुना लावा असेल विचार करा. आज तुम्ही आमच्याकडनं मागा, आमचे लिगल डॉक्युमेंट मागा, प्रूफ मागा, लाईव्ह प्रूफ देईन, जे काय पाहिजे ते देईन, क्लायंटचे डिटेल मागा, जे काय पाहिजे ते आम्ही देऊ शकतो. पण ही लोक तुम्हाला देणार नाहीत. म्हणून खूप सावधान राहा, खूप सावध राहा. आणि अशा स्कॅम्स पासून मी नाही म्हणत सर्वच फ्रॉड असतात, पण कुठेही तुम्ही डील करत असाल तर प्रॉपर म्हणा त्यांचं अनालिसिस करा किंवा त्यांच्याकडे प्रूफ मागा. जर सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तर पुढे जा. मी बोलतो नसतील तर एखादं म्हणता ना एक चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्या हातनं गेली चालेल, पण तुमचे असलेले पैसे जे खिशातले जे आपले मेहनतीचे पैसे आहेत ते लॉस नाही गेले पाहिजे. मी पण तेच करतो. म्हणजे माझी एखादी अपॉर्च्युनिटी माझ्या हातनं गेली ना चालेल, पण ऍटलीस्ट माझे जे पैसे होते ते चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट होत नाही. जसं मी प्रॉपर्टीज पण घेत असतो, काय नाही करत असतो, राईट? खूप काही गोष्टी करत असतो मी. जसं मी म्हटलं मध्यंतरी मी गोल्ड घेतलं. गोल्ड फक्त बुक केलं, त्याला थोडे पैसे दिले, पण थोडं प्राइस वाढली गोल्डची, मान्य आहे, माझा तो थोडा लॉस झाला. पण आज तो ज्याच्याकडे गोल्ड दिलाय त्यांनी काय गडबड केली असती तर, राईट? आणि त्यांनी फसवणूक केली असती तर, कारण अमाऊंट मोठी असते, राईट? सो त्यामुळे आपल्याला खूप सावध राहावं लागतं आणि त्याशिवाय पुढे जा. अगे दीपा मॅडमला काहीतरी बोलायचं होतं. दीपा मॅडम, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. हा सर. हा सर, मी पण सांगितले ना, फॉरेक्स मध्ये पैसे टाकले होते. फॉरेक्स ट्रेडिंग.
फर्स्ट हा. इशियन नाव होतं सर. तसंच ते त्याची पण ऍप नाही आहे. ते फक्त मॅसेज मध्येच दिसते ते त्यांची स्पेशल ऍप नाही आहे ते सर जे म्हणले ना आता ऍप नसते त्यांची म्हणून तसंच आहे सर हे पण फर्स्ट इशियन म्हणून ओके. माझी ते मी लॉस मध्ये आहे म्हणून सांगले बघा तुम्हाला सर. अच्छा, पण ते पण ऍप नाही आहे सर त्यांची. पैसे वगैरे निघत नाहीत त्यात ना? हा सर म्हणजे मी प्रॉफिट मध्ये आले ना तर काढायला मी म्हणजे ते रिक्वेस्ट करत होती कंपनीला तर ते काढू देत नव्हते सर पैसे. विथड्रॉल करू देण्यात आले होते सर. काय अर्थ आहे ना त्याला? मग ते म्हणू ना फसवेगिरी झाली तर पैसेच निघत नाहीत तुमचे. आणि सारखं फोन यायला सर त्या मॅडमचा जे मॅडम हँडल करायला ना त्यांचा टाका अजून पैसे म्हणून. हे ते तुम्हाला काय माहितीये, फक्त गाजर दाखवतात किंवा तुमचं पैसे आता प्रॉफिट मध्ये आहेत. तुमचे मी हे तुमचे म्हणजे क्लासेस जॉईन केले मला माहिती भेटायली सर असं वेगवेगळ्या लोकांची आणि मी पण शेअर केले तर काय फायदा होईल ना असं. राईट राईट ऍब्सोल्युट राईट मॅडम. आणि तुम्ही चांगलं केलं शेअर करून. राईट. आणि हे आता म्हणजे हे दीपा मॅडम आणि जे मंगेश सर आहेत आणि जेवढे पण पार्टिसिपेंट आहे, मला रिक्वेस्ट आहे, दोन गोष्टींची तुम्हाला रिक्वेस्ट आहे आणि जेवढे पण लोक ऐकतायत त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की पहिलं म्हणजे कुठल्याही अशा स्कीम मध्ये पैसे गुंतवू नका. गुंतवणूक करत असाल तर प्रॉपर अभ्यास करा. राईट. आणि त्यांच्याकडे प्रूफ मागा जर. आणि सावध राहा. इव्हन तुम्हाला मी सांगतो की तुम्ही इव्हन आम्हाला पण फोन करू शकता. ओके. जर तुम्हाला खरोखर म्हणजे काय चांगलं वाटलं एकदम, कळलं का, डाऊटफुल असेल तर आम्हाला फोनच नका करू. पण तुम्हाला वाटतं एखादी स्कीम चांगली आहे पण थोडं अजून मला थोडंसं कन्फर्मेशन पाहिजे तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. मी थोडंसं अनालाइज करू शकतो. तुम्ही मला डिटेल द्या. मी तुमच्याशी पर्सनली बोलीन आणि तुम्हाला मी हवं तर गाईड करू शकतो की बाबा हे योग्य आहे की नाही आहे. ते देखील मी तुमच्यासाठी मी करू शकतो. पण सहसा अशा गोष्टीत मेन म्हणजे पडायचंच नाही. ओके. आणि त्याचे आम्ही कुठल्याही चार्जेस वगैरे तुमच्याकडे घेणार नाही. राईट. सर तुम्ही एवढ्या तळमळीनं सांगता तेच म्हणजे मला लक्षात आलं किती तळमळीनं सांगता तुम्ही. मॅडम. तुमचा रेकॉर्ड मी त्या एक छोटा मुलगा बघा ते हे करत होता तर त्याला तुम्ही सांगितले शिक्षणाचं महत्व आणि हे पण सांगितले येस येस येस. ट्रेडिंग इतकेच करायचं इतपतच करायचं हे खूप म्हणजे खूप चांगलं आहे सर तुमचं. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम. थँक्यू. आणि नक्कीच मला खूप मजा येते लोकांना गाईड करायला. भले आपलं सेशन थोडंसं म्हणजे लांबलं चालेल पण लोकांना हे नॉलेज मिळणं देखील महत्वाचं आहे. सर हे म्हणजे फसत नाहीत ना सर लोक हा. एवढं महत्वाचं आहे ना सर. एकशे एक लोक आता फसणार नाहीत ना. येस ऍब्सोल्यूट राईट मॅडम. आणि लक्षात घ्या म्हणजे आज आम्ही पण मोठे व्यवहार करतो. आम्ही पण कुठेही फसत नाही. आणि इव्हन माझ्याकडनं जी लोक येऊन तुमच्यासारखं जातात. तळमळीनं सांगणार मी आजपर्यंत नाही बघितले सर. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. आणि मला हे करायला कितीतरी फार मजा वेबिनार येते. जॉईन केले सर. सॉरी. कितीतरी वेबिनार जॉईन केले सर मी. अच्छा अच्छा अच्छा. असे म्हणजे ट्रेडिंगची माहिती देणारे मी शिकण्यासाठी. नाही. पण तुमच्यासारखं तळमळीनं कोणीच सांगितलेलं नाहीये सर की येस. फसू नका म्हणून. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. धन्यवाद. आणि नक्कीच माझं ते पॅशन आहे, माझी आवड आहे. राईट. आणि मला मजा येते लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युट करायला. आणि त्याच्याने अशी मजा येते की जेव्हा तुमचे रिझल्ट ऐकायला येतात, लोक ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करून चांगले पैसे कमवत आहेत किंवा मी जे गाईड केलं लोक मग एकदा माझ्याकडनं फिल्टर होऊन गेले लोक मग कधीच कुठल्याही स्कॅम मध्ये त्याच्यामध्ये फसत नाहीत. आणि एकदम शांततेत आपली मराठी माणसं पुढे येतात. खूप मजा येते मला. आणि होपफुली मी अशाच प्रकारे मी चांगल्या रीतीने तुमच्या आयुष्यात मी कॉन्ट्रीब्युट करत राहीन आणि तुम्हाला चांगल्या रीतीने मी पुढे घेऊन जात राहीन मॅडम. ओके मॅडम. तर येस. डीमॅट हो अकाउंट ओपन थँक्यू. करायला काही थँक्यू स्पेशल थँक्यू मॅडम. डॉक्युमेंट थँक्यू लागतील? मॅडम.